आपल्या समोर आम्ही आलेलो आहोत. काय ही संकल्पना? तुकाराम कुठे, शेक्सपियर कुठे? मी आणि मुस्तजीब एकदा फोनवर बोलत होतो तर तेव्हा हा विषय आमच्या मनात आला. दोघांच्या मध्ये एक साम्य आहे. ते साम्य असं की सगळ्यांना माहिती आहे की तुकाराम महाराज भंडाराच्या डोंगरावर जाऊन बसले होते, पिसून गेले होते आणि ते भंडाराच्या डोंगरावर जाऊन बसले. अध्यात्माची वारकरी संप्रदायाची परंपरा असं मानते की या भंडाराच्या डोंगरावर त्यांना आत्मज्ञान झालं आणि त्यानंतरचे संत तुकाराम जगद्गुरु संत तुकाराम झाले. शेक्सपियरच्या बाबतीमध्ये असंच म्हटलं जातं की तो जवळजवळ अनेक दिवस विजनवासात होता, वर्ष विजनवासात होता. कुठे होता, काय करत होता, कोणालाही काही माहिती नाही. पण त्यानंतरचा जो शेक्सपियर आहे तो मात्र सगळ्या जगासमोर आलेला आहे. हा एक समान धागा आणि दुसरा एक समान धागा असा. दोघांचंही लिखाण हे जर आपल्या समोर आपण आणलेला असताना जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की एक समान धागा आहे. तो समान धागा म्हणजे माणूसपणाचा आहे. आणि हा धागा पकडून आम्ही मग मी आणि मुस्तजीब आम्ही दोघांनी जरा थोडीशी जुळवाजुळव केली आणि हा प्रयोग आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. त्यामध्ये नीता पानसरे, वाळवेकर आणि हर्षवर्धन दीक्षित हे दोघजण आमच्या बरोबर सहभागी झालेले आहेत. प्रयोगाला आम्ही आता सुरुवात करत आहोत. ज्या कवितेमुळे ही संकल्पना आमच्या समोर आली त्या कवितेने या कार्यक्रमाची सुरुवात करूया. हर्षवर्धन. विंदांची कविता आहे, तुकाराम शेक्सपियर भेट. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उराउरी भेट, जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामठे. तुका म्हणे विल्या कर्म तुझे थोर, तुका म्हणे विल्या कर्म तुझे थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एकते राहिले, शेक्सपियर म्हणे एकते राहिले, तुवा जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे बाबा तेत्वा बरे केले, तुका म्हणे बाबा तेत्वा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहून या. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, प्रत्येकाची वाट वेगळ आली. वेगळी या वाटे वेगळी काटे, वेगळी या वाटे वेगळी काटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. तुका म्हणे ऐक घंटाही मंदिरी, तुका म्हणे ऐक घंटाही मंदिरी, कजागिण घरी वाट पाहे. दोघे निघून या गेले दोन दिशा, दोघे निघून या गेले दोन दिशा, कौतिक आकाशा आवरिना, कौतिक आकाशा आवरिना. मी सावली, मी सावली, घनदाट वृक्षाची गर्द सावली. माझ्या छायेत अनेक पांथस्थ येतात, घटकाभर विश्रांती घेतात आणि शांत शरीराला उल्हास मिळाला की पुन्हा आपापल्या दिशेने निघून जातात. काहींचा संवाद होतो, काही अनपेक्षित भेटी होतात. मला आनंद मिळतो. पांथस्थांच्या आयुष्यात काही क्षणाची का असेना पण आनंद झुळूक माझ्या छायेतून मिळते, हेच माझं समाधान. पण आज हे दोन पांथस्थ मला जरा वेगळं वाटतंय. त्यांचे प्रदेश वेगळे, कार्य वेगळं, विषय वेगळे, भाषा वेगळी, कालखंड. एकाची शेवटची 8 वर्ष तर दुसऱ्याची पहिली 8 वर्ष. त्यांच्यात संवाद कसा होणार? संवादाला भाषेचं बंधन नसतं हे सरधोपट वाक्य मलाही माहिती आहे. हे दोघे कोण आहेत हे तुम्ही ओळखलं असेलच ना? अहो आत्ताच कविता ऐकली ना तुम्ही? तेच दोघे जण, विल्यम शेक्सपियर आणि जगद्गुरु संत तुकाराम. आता यांचं संभाषण म्हणजे आपल्याला पर्वणीच.
हे दोघं भिन्न प्रदेशाचे, भिन्न कार्यातले असले तरी त्यांच्यात एक समान धागा आहे. दोघेही आयुष्यात काही काळ विजनवासात होते. त्या काळातील चिंतन, मनन यामुळे दोघे समृद्ध झाले आणि त्यांनी वैश्विक पातळीवर मानव्य जपणारे शब्दब्रह्म निर्माण केले. त्यांचे मार्ग वेगळे, पण माणूस पण तेच. चला ऐकूया या दोन महान व्यक्तिमत्वाला. विल्यम बाबा, खूप थोर आहेस रे तू. अरे बाबा, केवढं मोठं प्रचंड काम केलंयस तू. तुला माहितीये, आमच्या पूर्वसुरींनी मानवी मनाच्या चंचलतेबद्दल खूप सांगितलंय. समर्थांनी तर मना सज्जना म्हणून काय काय नाही लिहिलेलं. प्रकाशाचा वेग जेवढा असतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेग हा मनाचा असतो. या क्षणी इथे, पुढच्या क्षणी कुठे माहीत नाही. 500 वर्ष मागे जातो, 500 वर्ष पुढे जातो, एवढा हा प्रचंड मनाचा पसारा आहे. मनाचा ठाव लागणं शक्य नाहीये, त्याला काबूत ठेवणं शक्य नाहीये. पण विल्यम बाबा, तू अशा या मनाचे अवघे रंग, अगदी सूक्ष्म तरंग अगदी अचूकपणे टिपलेस रे आणि जगाला दाखवलं. तुझ्या या कार्यामुळं सगळं जग तुझ्या अजूनही प्रेमात आहे, इतक्या वर्षानंतर सुद्धा. मला सांग, कसा रे घडला तू? नावात काय आहे असं म्हणताना मात्र माझ्या नाटकांचीच चर्चा सर्वात जास्त आहे. माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे तो माझ्या 2 जागांचा. एक माझी जन्मभूमी स्ट्रॅटफोर्ड ॲट ओव्हन आणि कर्मभूमी लंडन. कुटुंबासोबतचा मोठा काळ हा जन्मभूमीतच घालवला. 1529च्या आधी, वर्ष नक्की माहिती नाही, पण आजोबा रिचर्ड या भागात आले आणि जनावरांचा कळप सांभाळताना वाहत्या नदीत त्या जनावरांना मोकळं सोडल्याबद्दल दंड भरला. परंतु नंतर त्यांच्यावर समाजाने एक आदरयुक्त जबाबदारी दिली. 1560 मध्ये गावातील चांगल्या आणि सत्यवादी ज्युरींच्या 12 सदस्यांपैकी एक सदस्य म्हणून चर्चने नियुक्त केलं. एका वर्षात आसपासच्या गावात चांगल्या गोष्टींसाठी ओळखले जात असतानाच 1561 मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या 2 मुलांपैकी जॉन याने स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी ओव्हन सोडून स्ट्रॅटफोर्ड येथे चांबड्याच्या धंद्यात स्वतःचा जम बसवला. त्यामुळेच मला माझ्या द मेरी वाईव्स ऑफ विंडसर या माझ्या नाटकातील मास्टर स्लँडरचा व्यवसाय तो निवडावा वाटला. याच जॉनचं वॉर्विकशायरच्या एका सधन शेतकऱ्याची मुलगी मेरी आर्डन हिच्यासोबत लग्न जुळलं आणि या जोडीला एकूण 8 अपत्य झाली, त्यापैकी 5 जण जगले. माझ्या भावंडांपैकी गिल्बर्ट हा 46 वर्ष, माझी बहीण जोन दुसरी 77 वर्ष, रिचर्ड 39 वर्ष, एडमंड 27 वर्ष आणि मी 52 वर्ष जगलो. मी 23 एप्रिल 1564 जन्मलो आणि माझा बाप्तिस्माची नोंद 26 एप्रिल 1564 अशी स्ट्रॅटफोर्डच्या चर्चमध्ये आज सुद्धा आहे. वयाच्या 18व्या वर्षी शॉर्ट्री येथील ॲने हॅथवेच्या सोबत माझं लग्न झालं. ॲने ही माझ्यापेक्षा वयाने तशी मोठी, म्हणजे ती 26 वर्षाची आणि मी मात्र 18 वर्षाचा. लग्नाच्या वेळी आमची मोठी मुलगी सुसाना ही गर्भात होती, त्यामुळे जरा घाईतच लग्न पार पडलं. ॲने पुरतं 67 वर्षाचं आयुष्य जगली आणि माझी मुलं सुसाना ही 66 वर्ष, तर माझ्या जुळ्या मुलांपैकी जुडीत 77 वर्ष आणि मुलगा हॅमनेत हा 11 वर्षात जगला. परंतु माझ्या जुळ्या मुलांच्या बाप्तिस्मानंतर मी मात्र 7 वर्ष 1585 ते 1592 सर्वांना सोडून निघून गेलो. कुठे गेलो होतो, कसा गेलो होतो हे फक्त मलाच ठाऊक. गंमत तर अशी आहे
की माझ्यावरची चरित्र लिहिल्या गेली आणि त्यासाठी ज्या काही दस्तावेजांचा अभ्यास करण्यात आला ना, त्यानुसार सर्वत्र वेगवेगळी मांडणी करण्यात आली. आता मी कुठे होतो, कसा होतो, काय करत होतो, याला मात्र आज आधार हवाय. आणि ज्या बाबीवर काही गृहदिकांच्या आधारे मांडणी झाली आणि मला वाटतं ती तशीच राहावी, जेणेकरून शेक्सपियरची गूढता टिकून राहील. आणि त्यानंतर माझ्या कलाकृतींमध्ये ठळकता ज्या कलावंतांनी अभ्यासकांनी शोधली आणि आजवर जी टिकली ती तशीच राहावी, यासाठी मी मात्र वेगळं असं काही सांगणार नाही. तुकाराम, स्ट्रॅटफोर्ड येथील आर्थिक परिस्थिती मात्र बिकट झाल्यावरती गृहस्थाश्रमाची जबाबदारी स्वतःवर येऊन पडल्यानंतर मला मात्र त्या सर्व जबाबदारीची जाणीव झाली. काय जबाबदारीची जाणीव म्हणजे पांडुरंगाची कृपा असं मी मानतो रे. तो विठ्ठल आहे ना, तोच सगळं करतो. आयुष्यात सुरुवातीला मी सुद्धा खूप जगराहाटीप्रमाणे जगत होतो, पण तुला सांगतो इतका त्रास झाला, पळून गेलो डोंगरावर. तुला सांगतो तिथे जी शांतता मिळाली ना, तीच माझी संजीवनी. तुला सांगतो विल्यम बाबा, वडील बोलोबा, कुणबी समाजाचे कट्टर वारकरी, घरी सावकारीचा धंदा, भाऊ सावजी घरात असून नसल्यासारखा, एकदम विरक्त. तो घर सांभाळेल याच्यावर कुणाचाच विश्वास नव्हता. त्यामुळे घराची सगळी जबाबदारी अस्मादिकांवर. वडील गेले, भाऊ घरातून गेला. सगळं सावरण्याचा प्रयत्न केला, पण संकटांची मालिका काही संपलीच नाही. दुष्काळानं होरपळलेल्या लोकांशी सावकारी कशी करायची रे? मग सगळं देऊन टाकलं सगळं. पहिली बायको गेली, दुसरी केली. तिनं मात्र व्यवहार शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण विल्यम, अरे या शाळेत आम्ही कधी व्यवहार शिकणार रे? आणि मग घेतला डोंगरावर आश्रय. त्याला प्रश्न विचारायचे होते. त्याला घरात एका मागोमाग एक मृत्यू होत होते. दुष्काळाच्या झळा सहन होत नव्हत्या. माणसातलं माणूस पण हरवलं होतं. प्रश्न तर मला विचारायचेच होते. अरे जशी समज आली तसा विठुराम ऐकतच होतो. त्याच विठ्ठलाला हे प्रश्न विचारायचे होते. म्हणून गेलो डोंगरावर. माणसाचा धर्म समजून घ्यायचा होता. तो नक्की सांगेल असा विश्वास होता. अरे ज्यानं माणूस जन्माला घातला तो माणसांशी वाईट कसा वागेल? आपणच कुठेतरी चुकलेलो असतो. विठ्ठलाला समर्पित होत नाहीत, शुद्ध मनानं भक्तिभाव जपत नाहीत. आणि शुद्ध मन म्हणजे नेमकं काय हेच समजून घ्यायचं होतं. खरं म्हणजे यापूर्वी अनेक जणांनी माणूस धर्म सांगितला, पण मधल्या काळात अनेकांनी त्याचे संदर्भच बदलून टाकले रे. सामान्य जनांना अगदी संभ्रमित केलं. लोक आपला मूळ धर्म समजू शकले नाही. हे सगळं मला सापडलं भंडाराच्या डोंगरावर. खूप शिकवलं विठ्ठलानं. लोक म्हणतात मला आत्मज्ञान प्राप्त झालं. ठीक आहे, त्यांना काही म्हणू नये. पण मला जो विचारशील तर मला विठ्ठल सापडला. विठ्ठल सापडण्यापूर्वी जसा खूप त्रास झाला तसा तुलाही त्रास झालाच असेल ना? हो, माझी परिस्थिती वेगळी होती. कारण माझ्याशिवाय माझ्याबद्दल जे अभ्यासकांनी म्हटलं त्यात काहींनी असं म्हटलं की मी शिक्षकी पेशा स्वीकारला कारण शेक्सपियर परिवार हा आर्थिक तंगीतून जात होता. वडील जॉन यांचा अत्यंत अडचणीचा काळ, त्यामुळे मला आता स्ट्रॅटफोर्ड सोडून लंडनला जाणं गरजेचं होतं. बरं, माझं भाषेचं ज्ञान अत्यंत तोकडं. त्या काळी विद्यापीठातून शिकणारे विद्वज्जन भाषेच्या बाबतीत अत्यंत कट्टर होते. लॅटिन आणि अन्य अभिजात भाषा या साहित्य आणि समाजातील विद्वान मंडळीच्या
बुद्धिमत्तेचं दर्शन घडवणारे होते. समीक्षक मागील 400 वर्षापासून माझ्या भाषेचा अभ्यास करतायत आणि त्या निर्णयावर पोहोचले की मी ज्या पद्धतीने अभिजात व सर्वसामान्यांच्या भाषेचा वापर माझ्या लेखनातून केला, नाटकातील पात्रांच्या तोंडी ज्या वक्तृत्वातील शब्दांचा वापर होतो तो केवळ मी शिक्षक असल्याने केले असल्याच्या निष्कर्षावर पोहोचलो. तर काहींना माझ्या प्रवासाच्या नोंदी सापडल्याने त्यांच्या मते मी कदाचित युरोपभर भ्रमण करीत काही अर्थार्जनाचे मार्ग शोधत होतो, तर काहींनी युद्धात सहभागी झाल्याचा दाखला सापडल्याचा दावा केला. बरं, त्या सर्व सन्माननीय अभ्यासकांच्या मते माझ्या नाटकातील युरोपमधल्या विविध शहरांच्या, त्यांच्या भौगोलिकतेच्या आणि त्या ठिकाणाच्या भाषेचा चपखल वापर आणि माझा जागतिक दृष्टिकोन यापायी कदाचित त्यांनी मीमांसा केली असावी. काही जणांना तर मी लंडनच्या वेगवेगळ्या थिएटरमध्ये नोकरी केल्याचा सिद्धांत मांडलाय. माझ्या नाटकांचा व्यवहार, रंगभूमीवरील पात्रांची हालचाल, रचना, माझी रंगभूमीवरील नाटकांची ग्रीक शोकांतिकेपेक्षा वेगळी मांडणी, माझ्या ग्लोब आणि स्वॅन थिएटरचा आर्थिक व्यवहार, या सगळ्या बाबींसोबत प्रेक्षकांच्या रंगभूमीकडून असलेल्या अपेक्षा आणि विषयांची आवड, या सर्वांबाबत माझी नाटकांची निर्मिती, यामुळे लंडनमधील थिएटरमधील नोकरी केल्याचा सिद्धांत कदाचित त्यांनी मांडला असावा. मागील काही वर्षांमध्ये माझ्या चरित्रावर निघालेले चित्रपट याची ठोस मांडणी करायला लागलेत. शेक्सपियर इन लव्ह हा सुद्धा माझी 7 वर्ष शोधण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. बरं, हे सगळं आवश्यक होतं का तुकाराम, असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे. माझ्या नाटकातून सर्वांना भावणारी माणसांची मानसशास्त्रीय विश्लेषण, राजकारण आणि सत्ता, कायदा आणि मानवी वर्तन, विदेशी संस्कृती आणि त्या भाषेचा अत्यंत सुलभ वापर, यापायी मी मात्र गूढ व्यक्तित्वाचा धनी झालो. मला मिळालेलं अत्यंत सुमार असे शालेय शिक्षण आणि घरची शैक्षणिक परिस्थिती बघता मी असा लिहू शकेन यावर अनेकांना शंका होती. त्यामुळे माझ्या नाटकांना त्या काळचे विद्यापीठीय विद्वान रॉबर्ट ग्रीन हे मला अन अपस्टार्ट क्रो, म्हणजे नुकताच सुरू झालेला कावळा, ज्याने आमच्या पंखांचा वापर करीत स्वतःला सुंदर म्हणून मिरवत स्वतःच्या घमेंडी वागण्याने या देशाच्या रंगभूमीला हादरे दिले, असा समजणारा म्हणून 1592ला माझी नोंद केली. वेदांचा तो अर्थ आमासीच ठाव, येरानी वहावा भार माझा. वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, येरांनी वहावा भार माझा. खादल्याची गोडी देखिल्यासी नाही, खादल्याची गोडी देखिल्यासी नाही, भार धन वाही मजुरीचे. उत्पीती पाळण संहाराचे निज, उत्पीती पाळण संहाराचे निज, जेणे नेले बीज त्याचे हाती. तुका म्हणे आम्हा सापडले मूळ, तुका म्हणे आम्हा सापडले मूळ, आपणाची फळ आले हाता, आपणाची फळ आले हाता. वेदांचा अभ्यास तर फार वरवर केला गेला हो, आणि त्याचा धाकच जास्त दाखवला सामान्य जनांना. कारण या जनाला संस्कृत येतच नव्हतं. पंडितांनी हेच हेरलं आणि वेठीला धरलं. पण वेदवाणी, भगवंताची वाणी, माझ्या विठ्ठलाची वाणी मानव कल्याणासाठीच होती हे कुणीतरी सांगायला पाहिजे होतं ना. संस्कृत शब्दाचे अर्थ म्हणजे नुसता डोईवरचा भार. अरे त्याचा गूढार्थ, ध्वन्यार्थ, लाक्षार्थ कुणीच पाहत नाही. नुसते पालखीचे भोईसारखे असतात. त्यामुळं पंडितांना समज देणं आवश्यकच होतं. कळी काळाच्या भयानं ग्रस्त जनमानस आणखीनच भयभीत करून अनिष्ट रूढींनी त्यांना बंदिस्त करणाऱ्यांना कुठेतरी समज देणं आवश्यक होतं. भयग्रस्तांना दिलासा द्यायचाच होता. म्हणूनच हा अभंग. नुसता पदार्थ पाहिल्यानं तो फक्त दिसतो, पण त्याचा स्वाद घेतल्यानं म्हणजे खाल्ल्यानं
तो पदार्थ नेमका काय आहे, कशापासून बनवलेला आहे, त्यात बनवताना काय काय मिसळलेलं आहे, त्याचा जिभेशी संपर्क झाल्यानं मनात काय भावना येतात, ही सगळी अनुभूती मिळते. म्हणून खाणं महत्वाचं, दिखावा महत्वाचा नाही. त्यामुळं वेदांचं गुणगान केल्यानं वेदांचा अर्थ समजत नाही. मजूर जसा ओझं वाहतो ना फक्त, तसंच हे काम आहे. आम्ही वेद अभ्यासले, आम्ही वेदांचं वाङ्मय, वेदातलं ज्ञान पचवलं, म्हणून आम्ही म्हणतो वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. उत्पत्ती आणि संहार हे आपल्या स्वतःजवळच आहे, आपल्याला माहिती आहे ते. आणि हे मर्म ज्याला कळालं त्याच्याच हातात स्वतःच्या उद्धाराचं बीज आहे, आणि तोच स्वचा उन्नयन मार्ग शोधू शकतो. पण फक्त पाठांतर करून दिखावे निर्माण करतात. त्यांना पंडित म्हणून घेण्यात आनंद वाटत असला तरी त्यांच्यात पांडित्य नसतं हो. पण आमच्याकडे साक्षात बीज रुजलेलं आहे, आम्हाला मूळ सापडलेलं आहे, म्हणूनच फळ आमच्या जवळ आलेलं आहे. वृथा संस्कृत पंडितांचा आव आणणारे आणि त्यावर टिमकी वाजवणारे जेव्हा सामान्य जनांना या आधारावर वेठीला धरतात, तेव्हा त्यांचा हा वृथा अभिमान उघडा करणं आवश्यक वाटलं. म्हणून हा अभंग. विठ्ठलाच्या पायी नम्र होणं हे समजून सांगण्याऐवजी स्वतःला पूजा असं सांगणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणं क्रमप्राप्त होतं. म्हणून हा अभंग. माझा भक्तिभाव हृदयात जागवणाऱ्या लोकांना धीर आला. वेदांमध्ये काय हे माहीत नाही म्हणून आलेला न्यूनगंड भक्तांच्या मनातून निघून गेला. भय नाहीसं झालं. मोकळ्या मनानं तो विठ्ठलाशी लीन झाला. हा सगळा ज्ञानाचा झरा त्या भंडारा डोंगरावरच्या वास्तव्याने मला लागला. काय खरं काय खोटं हे समजण्याचीच नव्हे तर स्पष्टपणे मांडण्याची शक्ती मला मिळाली ती विठ्ठलाच्या कृपेनं, आणि म्हणून मी लिहितो. पण माझ्या विजनवासातील काळाला माझ्या चरित्रात लॉस्ट इयर्स म्हणतात. आणि त्या लॉस्ट इयर्स मधला सर्वात चवीने चर्चेला जाणारा सिद्धांत म्हणजे माझं कॅथॉलिक सर्कलमध्ये गुप्तपणे काम करणं. तुम्हाला कल्पना आहेच की आमची इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिने कॅथॉलिक पंथातील काही बाबींना न मानता प्रोटेस्टंट पंथ हा इंग्लंडचा राज्यमान्य पंथ असेल असं घोषित केलं होतं. त्यामुळे कॅथॉलिक पंथातील बऱ्याच संघटना पंथांच्या अस्तित्वासाठी गुप्तपणे काम करत. कॅथॉलिक दिसला की त्याची हत्या होत होती. अशा वेळी मी मात्र त्या कॅथॉलिक पंथांची काम करत होतो असं काही जणांचं मत आहे. आता या मताला माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी कारणीभूत होती. तसंच माझ्या हॅमलेट आणि मेजर फॉर मेजर नाटकातील विषयांची मांडणी त्या गोष्टींना साक्षांकित करत होती. पहिले तर माझा आजोबा चर्चच्या ज्युरीमधील एक सदस्य. माझी आई मेरी हिचं माहेर आर्डन हे सगळं कॅथॉलिक पंथाला मानणारं होतं. आमच्या स्टॅटफर्डच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये माझे वडील कॅथॉलिक पंथाचे छुपे समर्थक होते असे दाखले देखील मिळाले. तर मी स्वतः लँकेशायर येथे काही काळ कॅथॉलिक लोकांच्या आश्रयस्थानात माझ्या विजनवासात राहत होतो. असे बरेचसे दाखले अभ्यासकांनी मिळवले. बरं, हे सगळं तुम्ही म्हणाल का बरं या सगळ्या समीक्षकांना माझ्या विजनवास काळातील माझ्या खाजगी बाबी शोधावे वाटले असतील? तर मला असं दिसतं तुकाराम की शाळेमध्ये जेव्हा हॅमलेटमध्ये जेव्हा मृत्यूनंतरचं आयुष्य कॅथॉलिक श्रद्धेनुसार मृतात्माच्या पापक्षालनाचं ठिकाणाचं वर्णन, कबुली जबाब, मानवी हत्येचं पाप या सर्व बाबींना कॅथॉलिक पंथात मान्यता आहे. आणि मी त्या रंगभूमीवर आणतोय तेही राज्याचा धर्म प्रोटेस्टंट असताना आणि कॅथॉलिकतेला अनैतिक ठरवलेलं असताना सुद्धा, किंवा
माझ्या मेजर नाटकातील नैतिकता, न्याय, लपविलेली ओळख, दांभिकता या गोष्टी स्वतःच्या धार्मिकतेतील सत्य लपवत जाणाऱ्या माणसाला पडणाऱ्या प्रश्नांवर भाष्य करतात. त्यापैकी मग या सर्व गोष्टी मांडल्या गेल्या असतील. आता हेच बघ ना, हॅमलेट नाटकाच्या 3ऱ्या अंकातील 3ऱ्या प्रवेशात हॅमलेटच्या स्वागतात तुम्हाला हे कॅथॉलिक वर्णन संपूर्णपणे सापडेल. हॅमलेट, आताच याला मारावं का? प्रार्थना करतोय आणि जर आता मी हे करेल तर तो थेट स्वर्गात जाईल, माझा बदला पूर्ण होईल. पण याचा विचार केला पाहिजे की एक दुष्ट माझ्या वडिलांना मारतो आणि त्यासाठी मी त्यांचा एकुलता एक मुलगा त्या दुष्टाला पाठवतो थेट स्वर्गात. अरे मग हा बदला नाही, मोबदला झाला. त्याने माझ्या वडिलांना मारले, पापाने भरलेले त्याचे आयुष्य आणि त्याचा हिशोब कोणाला माहिती असेल स्वर्गाखेरीज. पण आपल्या समजुतीनुसार तो पापी आहे, माझा बदला साधला जाईल का? जेव्हा तो प्रायश्चित्त करतोय तो मृत्यूसाठी तयार आहे का? नाही. माझ्या तलवारी पुन्हा ये बाहेर योग्य वेळी आणि अधिक भयंकर प्रहार कर. तर मेजर फॉर मेजर मधील 3ऱ्या अंकातील प्रवेशात क्लॉडिओ जेव्हा त्याची प्रेयसी ज्युलियट सोबतच्या शरीर संबंधातून जेव्हा गर्भात राहते आणि त्यापायी त्याच्या त्या पापाला मृत्यूदंडाची शिक्षा दिल्या जाते, त्यावेळी त्याची नन असलेली बहीण इसाबेला हिला हताश होत तो विनवणी करतो, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण कॅथॉलिक शिकवण दिसेल. होय क्लॉडिओ, होय, पण मरण येऊन कुठे जावं हे कळत नाही. थंड होऊन निष्क्रिय होऊन कुजत पडणं की संवेदनशील उष्ण मातीचा गतिहीन ढेकूळ होणं आणि आनंदात आत्म्याला अग्नीच्या प्रवाहात बुडवणं आणि वास्तव्य करणं गारठलेल्या घन बर्फाच्या प्रदेशात. अरे अरे हे अत्यंत भीषण आहे. हे सर्व माझ्या प्रोटेस्टंट प्रेक्षकांच्या लक्षात येत होतं, परंतु सर्वसामान्य समाज संस्कृतीत या गोष्टींना मान्यता देत होता, भलेही राज्याचा धर्म प्रोटेस्टंट असेल. तुकारामा, माझा एक अभंग आहे. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. अणुरेणिया थोकडा, अणुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा. गिळून सांडिले कलेवर, गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, दीप उजळला घटी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. काय विल्यम बाबा, अंधारानंतर येणारा प्रकाश, पुन्हा संध्याकाळ, पुन्हा रात्र, पुन्हा दिवस, हा जो दिनक्रम असतो ना, तो क्रम दिवस आणि रात्र यांच्या संदर्भात असतो रे. कारण सूर्याचा प्रकाश आला की दिवस, पण एक वेगळा प्रकाश असा आहे की जो प्रकाश आला की अंधार नसतोच. ज्ञानाचा प्रकाश तो मिळाला ना किंवा अंधार कधीच येत नाही. आणि याची प्रचिती मला पांडुरंग कृपेने आली. पांडुरंगाला प्रश्न विचारत होतो, उत्तरही मिळत होतो. प्रश्न विचारायचा, उत्तर मिळायचं, प्रश्न विचारायचा, उत्तर मिळायचं. हळूहळू प्रश्न आणि उत्तर यांच्यातलं अंतर कमी कमी होत गेलं आणि दोन्ही एकच झाले रे. काय म्हणायचं याला? अद्वैत. हा, अद्वैतच. द्वैताकडून अद्वैताकडे झालेला हा माझा प्रवास सुरुवातीला मला कठीण वाटला, पण नंतर हा प्रवास खूप काही देणारा होता. रात्री चालायला सुरुवात केली, सगळीकडे अंधार, पण चालता चालता पहाट प्रभा जशी झाली तसं मन उल्लसित झालं, विचार उल्लसित झाले, मन उल्लसित झालं. मी कोण पासून मीच सर्व आहे ही यात्रा ऐहिक नव्हे तर आत्मिक आनंदाची होती. मी या विश्वातील एक छोटासा सूक्ष्म अणु रेणू यांच्यानं लहान असलेला
पण ब्रह्माची ओळख झाली, मैत्र झालं, सख्य झालं आणि त्यातच विरघळणं झालं. आता मी वेगळा नाहीच. मीच तुका, मीच आकाश. तुला सांगतो विल्यम, या माझ्या रचनेवर अनेक जण खूप वैविध्यपूर्ण पद्धतीनं बोलतात रे. कोणी म्हणतात याला आत्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं म्हणून हा असा अभंग लिहिला. काही जणांनी काय लिहिलं माहितीये? काही जण तर चक्क म्हणतात तुकारामांना विज्ञानाची जाण होती म्हणूनच त्यांनी अणुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा असं लिहिलंय. तुला सांगतो मला त्यांना काहीच फरक पडत नाही. पण जर असेलच विज्ञान तर मग ते अध्यात्मात असेल. कारण त्यातच म्हटलंय पिंडी ते ब्रह्मांडी, माझं नाहीये काही. अरे अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर अनेक सिद्धांत ऋषी मुनींनी मांडले ते उगीच नाही. सामान्य माणसाचा विचार हाच मूळ गाभा होता. याची जाण आपण ठेवली पाहिजे. या ब्रह्मांडात आपण किती सूक्ष्म आहोत ही जाण ठेवावी. मग ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्याचा अंशही आपल्यात आहे. म्हणून प्रत्येक नरात नारायण असतो. त्या नारायणाप्रती लीन व्हावं म्हणजे सूक्ष्माला विश्वाचा प्रत्यय येतो आणि म्हणूनच तुका आकाशा एवढा होतो. आत्मज्ञान प्रकाश हाच संदेश देतो. तुमचं जीवन उजळून टाकतो. ते फक्त स्वसाठी नाही, इतरांना उजळण्यासाठी. आणि हे जर नाही केलं तर तुम्ही सूक्ष्मच राहणार कायम. अद्वैताचा स्पर्श अनुभवला की तुम्ही स्व विसरता. तत्वज्ञानात एक संज्ञा आहे त्रिपुटी, दृष्टा, दर्शन आणि दृश्य. जे दिसतं ते दृश्य. उदाहरणार्थ चेंडू. चेंडू आपल्याला दिसतो ते दृश्य. चेंडू पाहण्याची क्रिया म्हणजे दर्शन. आणि कोण पाहतो? मी म्हणजे दृष्टा. असे हे त्रिपुटीचे 3 घटक आहेत. पण अद्वैतानं जग हे मिथ्य असं सांगितलं, माया असं मानलं म्हणजे दृश्यच नाही ना. मग दर्शन कशाचं? आणि दृष्टा काय घेणार दर्शन? अद्वैतात दृश्य आणि दृष्टा एकच आहे. कारण सर्वांमध्ये ब्रह्म आहे. हे ज्याला कळालं तोच म्हणतो सांडिली त्रिपुटी. अशा अनेक त्रिपुटी आहेत. कर्ता, करण, कार्य, ज्ञाता, ज्ञान, ध्येय, ध्याता, ध्यान, ध्येय इत्यादी इत्यादी इत्यादी. तर अशा या त्रिपुटीचा त्याग केला म्हणजे घटी दीप उजळतो. म्हणजे आत्मज्ञानाचा प्रकाश आपल्या मनात उजळतो आणि तो इतरांना देण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळते. आणि आता काय करायचं? तुम्ही तर तेजोमय झालात, पण इतरांना द्यायचं म्हणजे पुरलो उपकारा पुरता. म्हणून नंतर फक्त आणि फक्त भगवंत कार्य, उपकार आणि उपकार. या विशेष नियमानुसारच तुम्ही निसर्गाच्या मर्यादा ओलांडू नका. कारण जे काही अतिरेकी केलं जातं ते नाटकाच्या उद्देशापासून दूर जातं. ज्यांचा हेतू सुरुवातीपासून ते आजतागायत हाच आहे की तो धरावा आरसा निसर्गासमोर, सद्गुणांना त्याचे स्वरूप, दुष्टेला तिचे प्रतिबिंब दाखवावे आणि युगाच्या स्वरूपात त्याचा ठसा उमटवावा. आता मला याची मुळीच कल्पना नव्हती की मी वापरलेला शब्द आरसा हा रेनाझा ह्युमॅनिझमचा पाया आहे. कारण प्युरिटिन्सच्या मते नाटक हे अनैतिक आहे आणि या हॅम्लेटच्या संवादाने कलेची भूमिका आणि समाजातील त्याचे निरूपण आणि सुधारण्याची बाजू स्पष्ट केली. एवढं करूनच मला थांबावंसं वाटलं नाही तुकारामा. कारण जेव्हा नाटकात मी गंभीरतेच्या बाजूने उभा राहतो ना, तेव्हा त्याची दुसरी बाजू पण मला दिसते आणि ती असते मेलोड्रामा. माझ्या मिड समर्स नाईट ड्रीम मध्ये मी नाटकाची संज्ञा पुन्हा एकदा वापरली. हौशी कलावंतांची अभिनय करताना होणारी दमछाक दाखवली. याच नाटकातील पायरामस आणि थिस्बी या हौशी अभिनेत्यांचा नाटकातील अतिरेकी अभिनय, भोलू संवाद आणि विचित्र रचना हा माझ्या नटांवर केलेलं एक प्रहसनच होतं. परंतु यामागची माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे.
ती म्हणजे सामान्य माणसांचं नाट्यप्रेम आणि कला सादर करण्याची त्यांची ईर्ष्या. मला वाटतं ती आस्थागयात तशीच आहे. आता हेच बघ, त्याच नाटकातील 5व्या अंकातील पहिल्या दृश्यात थिस्बी आणि पायरमस याचं नाटक जे नवशिके करतात त्यांची अडचण मांडण्याचा मी प्रयत्न केला. बॉटम, फ्लूट, स्नायूट, स्टार्लिंग हे सगळेजण नट आहेत आणि ते ड्यूक थिसिपस आणि त्याचा सेवक हिपोलित याच्यासमोर नाटक सादर करतात आणि क्वीन्स हा त्याला दिग्दर्शित करतो. बॉटम हा पायरमस, फ्लूट थिस्बीची, स्नायूट भिंतीची, तर स्टार्लिंग हा सिंहाची भूमिका करतो. आता क्वीन्सच्या सूचनेनुसार सर्व नट एक साथ म्हणतात, नट, आम्ही तुमच्या आज्ञा पाळतो आहोत महाराज. आमचे हे प्रयत्न तुमच्या सेवेत हजर. बॉटम अतिरेकी शोकात म्हणतो, अरे रे, अरे ही काळी रात्र, हे अंधाराचे वस्त्र. माझी प्रिय थिस्बी, तू कुठे गेलीस? तुझ्या प्रेमाची शपथ माझ्या हृदयाला भेट. नाहीतर मी या तलवारीनं आत्महत्या करतो, मरतो. फ्लूट, अरे पायरमस माझा प्रिय, हा सिंह तुझं शरीर खातोय. माझ्या केसांनी या रक्ताचं पाणी पुसू. आता मी तलवारच घेऊन मरतो. स्नायूट, मी भिंत आहे. पायरामस आणि थिस्बी या छिद्रातून बोलतात. हे पहा माझं छिद्र. स्टार्लिंग, मी सिंह आहे. मी खरा सिंह नाही. घाबरू नका महाराज. मी फक्त नाटक करतोय, फक्त नाटक. आता हे सगळं पाहत असलेले ड्यूक आणि त्यांचा सेवक हिपोलित यांनी जी भूमिका मांडली आहे ना, तीच माझी भूमिका आहे. हे काय मूर्खपणाचं नाटक आहे. भिंतीला बोलता येतं, सिंह स्वतःचं स्पष्टीकरण देतो. खरोखर विचित्र आहे सगळं. हिपोलित, पण महाराज, त्यांच्या प्रयत्नात निष्पाप प्रेम दिसतं. जरी हे मूर्ख असले तरी त्यांची निष्ठा प्रशंसनीय आहे. या संपूर्ण नाटकाला जरी सुखात्मतेचं स्वरूप असलं तरी माझा प्रयत्न हा कलेच्या बाबतीतला असल्यामुळे कदाचित मला बऱ्याच अभ्यासकांनी रंगभूमीवर काम करणारा विल्यम असं लिहिलं. आणि मला वाटतं त्या सर्व शक्यता आता स्वीकाराव्याच लागतील. तुकाराम, खरंय, अगदी खरंय. वेगळी होती रे. आपल्या संस्कृतीमध्ये, प्रकृतीमध्ये, वृत्तीमध्ये अनेक बदल आहेत, फरक आहेत. तुला माहितीये का, आमच्या घरामध्ये सकाळ व्हायची ती अनेक वेळा वासुदेवामुळे व्हायची. आई आणि वडील दोघंही विठ्ठल भक्त, त्यामुळे अंथरुणातून उठल्यापासूनच हरिनाम मुखात असायचं आणि दैनंदिन कामं चालू असायचीच. म्हणजे हाती काम मुखी नाम. इतरांशी बोलताना वडिलांच्या तोंडून पांडुरंग 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 असं अनेकदा ऐकू यायचं. विठ्ठलाची कृपा ही सुद्धा कळायची. एकूणच विठ्ठल हा आमच्या घरातला, आम्हाला तारणारा घरातच मंदिर होतं. त्यामुळे त्या विठ्ठलाशिवाय पानही हालायचं नाही. ही भक्ती मनातून होती, गात्रातून होती, रोमातून होती. नामस्मरण व्हायचंच. पण तरीही संसार यथायोग्य चालू होता. गृहस्थ धर्म वडिलांनी सोडला नाही. संसार आणि देवधर्म यांच्यात योग्य मेळ होता. पण आमचे बंधू सावजी सुरुवातीपासून विरक्त. घंटा देवपूजा करायची, जपजाप्य करायचं, उपास तापास करायचे, धार्मिकपणा असावा. पण इतक्या टोकाचा आणि संसारी नाही करायचा. संसार त्यागून धार्मिकपणा करू नये. पण आमच्या बंधूंना ते उमगलंच नाही. गेले निघून घरातून. पांडुरंगा, काय अशानं काय साध्य होणार आहे? आणि मग ध्यानात आलं, आमच्या संतांचा उपदेश फक्त कानापुरताच होता का? तो कानातून हृदयात गेलाच नाही. ज्ञानेश्वर माऊलींची एक रचना आहे,
देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिलेल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे. द्वारकेचे राणे पांडवाघरी. द्वारकेचे राणे पांडवाघरी. आता काय म्हणलंय ज्ञानेश्वर माऊलींनी. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तेचारी साधी येल्या. म्हणजे देवाच्या दारात क्षणभर जरी उभे राहिलात तरी चारी मुक्ती साधतात. मग आम्ही काय करतो, मंदिराच्या दारात जाऊन उभे राहतो आणि मुक्तीचा मार्ग सापडला असं म्हणतो. देवाचं द्वार कुठे, कुठे देवाचं द्वार. त्याचा शोध आमची बुद्धी घेतच नाही. ज्यानं संपूर्ण विश्व निर्माण केलं तो माझा विठ्ठल दाराच्या आत कसा असेल हो, हा विचारही आम्ही करत नाही. देव कुठे असतो, त्याचं द्वार म्हणजे काय, तिथे क्षणभर थांबायचं म्हणजे नेमकं काय करायचं असे प्रश्नही आम्हाला पडत नाहीत. मला या प्रश्नांची उत्तर मिळाली. देव तर सगळीकडेच. भक्ती ही मनातून असावी लागते. मग संतांनी काय केलं, ज्याला भक्ती मार्गाला लावायचंय त्याला प्रथम पायरी म्हणून काय सांगितलं की बाबा रे, भक्तीला समर्पण होईपर्यंत म्हणा सगुण भक्तीचा महिमा सांगितला. म्हणजे समोर मूर्ती असेल त्याचा महिमा सांगितला. मग रूपाचे अभंग लिहिले संतांनी, स्वरूपाचे अभंग लिहिले, भक्तिभाव सांगितला, नवविधा भक्ती त्यांना समजावून सांगितली. संतांनी समाज मनाचा विचार केला. उंच डोंगरावर जाण्याचे अनेक मार्ग असतात, काही अवघड असतात, काही सोपे असतात. भक्ती मार्ग हा जनसामान्यांसाठी सोपा. अहो सोपा सांगितला नसता तर अवघड मार्गावर कोणीच गेलं नसतं. पण मग या समाजाला कोण घेऊन गेलं असतं. म्हणून सोपा भक्ती मार्ग संतांनी सांगितला. आणि म्हणून भोळ्या बाबड्या मनाला समोर आपल्या दैवताचं दर्शन झालं की तो भरवून पावतो, श्रद्धेनं नतमस्तक होतो. त्या रूपाला सामोरं ठेवून नवविधा भक्ती हेच त्याचं ध्येय असतं. काही अयोग्य नाहीये. पण या भोळ्या मनाला देवाचं द्वार कधीतरी समजावून सांगायलाच हवं ना, नाहीतर सगळेच सावजी व्हायचे हो. सावजी उगाच अस्वस्थ नव्हता, त्याला मार्गच सापडत नव्हता, देवाचं द्वार सापडत नव्हतं. म्हणूनच त्या शोधात तो निघून गेला. खरं म्हणजे सगळं आपल्या जवळच असतं, पण आपण मात्र कस्तुरी मृगासारखे इकडे तिकडे पळत असतो. हे थांबवणं खरंच आवश्यक होतं. म्हणून संतांनी लोक शिक्षकाची भूमिका स्वीकारली. प्रत्येकानं अगदी समर्थपणे ती पार पाडली. कुणाचाही सावजी होऊ नये, त्याचं कौटुंबिक परिणाम काय असतात हे मी स्वतः भोगलेले आहेत. म्हणूनच लोकांना योग्य दिशा दाखवणं आवश्यक आहे. म्हणूनच विल्यम प्रपंच मांडला तो लेखनाचा, लोकांना समजावून सांगण्याचा. हा प्रपंच मांडला. मात्र विजनवासातून बाहेर येत स्वतःची ओळख निर्माण करताना मला मात्र माणसाचं माणूस असणं त्याची गंभीरता जाणवली. आणि मी नकळत आत्मा, वेडसरपणा, शल्य, मानवी कमतरता, अर्थाचं कोसळून पडणं, ओळख मिटून जगताना होणारा त्रागा या बाबींवर खोलात शिरायला लागलो. माझ्या शोकांतिकेत आता एक नवीन मानसिक तीव्रतेची पातळी मलाच कळायला लागली. जणू मी स्वतःलाच विचारतोय, काय होतं जेव्हा लोक प्रेम, न्याय, नशीब, कारण यावर विश्वास ठेवून जगतात आणि अचानक या सगळ्या गोष्टी निरर्थक होतात. माझ्या सगळ्या शोकांतिका या माणसांच्या निरर्थक होण्याकडे वळताना अचानक होणारे राजकीय बदल हे मात्र त्या सर्व निरर्थकतेला अधिकच बळ देतात. आता हेच बघा ना तुकारामा,
1600 मध्ये राणी एलिझाबेथ उतार वयाला लागली. तिच्या सत्तेला वारस कोणीच नसल्यामुळे यादवीची भीती ही प्रत्येक इंग्रज व्यक्तीला होती. बरं, तिच्यानंतर जेव्हा जेम्स पहिला राजा झाला तेव्हा त्या राजकीय बदलांचा ताण हा सर्वसामान्यांच्या जगण्याचा भाग झाला आणि लागलीच 1605 मधला तो गन पावडरचा उठाव, ज्यामुळे पुन्हा बंड, विद्रोह, बदला या भावनांना सर्वसामान्य आयुष्यात स्थान मिळालं. याच काळात माझ्या शोकांतिका रंगमंचावर यायला लागल्या. बऱ्याच जणांना आजही त्या माझ्या वैयक्तिक जगण्याचा भाग वाटत असल्या तरी काहींना माणसाच्या मूळ जाणीवांचा तो उहापोह वाटला. तरी त्या काळच्या राष्ट्रासमोरील असलेल्या भीतीचं ते एक प्रकारचं चित्रण होतं. आता तुम्ही म्हणता माणूसपण शोधला, मात्र त्या माणूसपणाला जोपर्यंत राष्ट्राची सोबत नसते तोपर्यंत माणूस त्याच्या मर्यादा ओळखू शकत नाही. आता बघा ना, हॅमलेट जेव्हा रंगमंचावर आलं त्यामधला बाप लेकाचा संबंध माझ्या हॅमलेट सोबतच्या नात्याशी जोडला. जरा लवकरच सोडून गेला तो. आणि जेव्हा आपला असा कोणी जवळचा सोडून जातो ना, तेव्हा माणूस म्हणून त्याच्या काय मर्यादा आहेत याची प्रखर जाणीव व्हायला लागते. तसंच काहीतरी रंगमंचावर आणण्याचा माझा तो प्रयत्न होता. परंतु माझ्या वैयक्तिक गोष्टीत सर्वसामान्य इंग्रज प्रेक्षकांना का आवडते? प्रत्येकाचं कुणी ना कुणी असाच हरवला होता. त्यामुळे त्याचं कौतुक, मान्यता त्या गोष्टीला मिळेल याची जाणीव नाटककार म्हणून मला होती. त्यामुळे मी म्हटलं ना की राष्ट्र तुमच्या मर्यादांची जाणीव करून देतं. त्यामुळे हॅमलेट राजकारणाच्या पतनावर आणि सूड घेण्याच्या कृतीवर भाष्य करतं, तर ऑथेल्लो विदेशी असण्यावर, तुमच्या अस्तित्वावर, राजकारणातल्या चालाखीवर, तर लिअर राजाच्या दैवीपणाच्या संकल्पनेला भेदत त्याच्या माणूस असण्याच्या मर्यादा दाखवतो. मॅकबेथ दैव, नशीब त्यासाठी केलेली तडजोड आणि माणसांच्या महत्वाकांक्षेने त्याला करायला लावलेल्या अमानवीय कृतीवर प्रेक्षकांना विचार करायला लावत होतं. आता काळानुरूप संदर्भ बदलले असतील, परंतु माणसांचं राजकारण तेच आहे आणि राजकारण खेळल्याशिवाय माणूस स्वतःच्या मर्यादा ओळखू शकत नाही. हे सगळं मांडत असताना एका चांगल्या नटाची मला गरज होती. ती माझ्या रिचर्ड बर्बेज या नटाने लिअर, हॅमलेट आणि ऑथेल्लो सारखी पात्र जिवंत करून मला ती मिळवून दिली. राजा जेम्स पहिला याच्या राजाश्रयाने किंग्ज मेन नावाची थिएटर कंपनी होती. त्यात अनेक नटांना भावना, उत्कटता आणि तीव्र आवेगात स्वगत मांडण्याची शैली या सर्वांचं प्रशिक्षण दिलं जात होतं. बरं, या सगळ्या शोकांतिका व सुखात्मिकेमध्ये माझ्या संपूर्ण नाटकाच्या मंचनांमध्ये तुम्हाला कुठेच स्त्री व अभिनेत्री प्रशिक्षण घेताना दिसणार नाही. त्या काळात स्त्रियांना आमच्याकडे रंगभूमीवर काम करण्याची परवानगी नसल्याने मी त्या गोष्टीचा खूप विचार केला आणि माझ्या नाटकांमध्ये कोणत्याही वयस्क स्त्री पात्राला मी आणलंच नाही. माझ्या नाटकातील सगळी स्त्री पात्र तरुण आहेत, मग ती ऑफिलिया असो व डेस्डेमोना किंवा पोर्शिया. आणि जर नाटकाचा कालावधी त्यांचं वय वाढवत असेल ना, तर त्यांना काही ना काही कारण देत मी त्यांचा मृत्यू दाखवला. आमच्या कंपनीत कंठ न फुटलेली तरुण त्या स्त्रियांची भूमिका करत असल्यामुळे मी त्या सर्व स्त्री पात्रांना तारुण्यातच संपवून टाकलं. अशा तरुण नटांना प्रशिक्षण द्यावं लागत होतं तुकारामा. आणि त्यामुळे नंतरच्या काळात म्हणजे माझ्या मृत्यूनंतर काही अभ्यासकांनी मला समलैंगिक सुद्धा ठरवलं. असो, मी मात्र तुमच्यासमोर माझ्या सादरीकरणाच्या मर्यादा मांडत होतो. आता माझ्यावर तुकारामा कथानक चोरल्याचा आरोप होतो. माझ्या त्या 7 वर्षाच्या कालावधीत मला अनेक गोष्टी कळाल्या. त्या नाटकांमुळे माझ्या विजनवासाचे अनेक किस्से मांडले गेले. हॅमलेटची मूळ कथा ही 12व्या शतकातील इतिहासकार सॅक्सो ग्रॅमॅटिस यांनी लिहिलेल्या हॅमलेट या पुस्तकातील, जी घटना डेन्मार्कच्या शाही दरबारात घडली असं त्यांनी मांडलं. ऑथेल्लो हे इटालियन लेखक सिन्चिओ याच्या हिकातो ममनी
या कादंबरीतून मी रंगमंचावर आलो. त्यामध्ये एक मूरिश म्हणजे रंगाने काळा असलेला असा आफ्रिकी प्रदेशातील व्यक्ती, त्याची गोरी बायको यांच्यातील रंगभेद यावर समाजातील असलेली ताणतणाव हे या कादंबरीत मांडलेलं आहे. मी ती वापरली आणि त्या काळातील दोन भिन्न संस्कृती, ख्रिश्चन आणि इस्लामिक यांच्यातील तणावावर भाष्य करण्यासाठी इंग्लंडमधल्या रंग आणि संस्कृती याच्या बाबतीतचा समाजमानाचा धांदोळा घेण्याचा तो प्रयत्न केला. लिअरची कथा मोहम्मद जेफ्रीच्या हिस्टोरिया रेगन ब्रिटानिया आणि होलिनशीलच्या क्रॉनिकल्स मधून घेतली. जेव्हा राजा जेम्स पहिला आणि त्याच्या मुलांमध्ये वारशाबद्दलच्या वेगवेगळ्या घटना राजमहालातून बाहेर येत होत्या, प्रिन्स हेनरीचा झालेला तारुण्यातील मृत्यू, जेम्स राजाचं स्वतःला देवाचा अंश असल्याचं वारंवार ठासवणं, या सर्वांचा परिपाक लिअरच्या वेडसरपणातून आणल्यानंतर समाजाला राजातील गुंतागुंत लक्षात आली. मॅकबेथ तर स्कॉटिश राजा जो 1040 ते 1057 काळात राज्य करत होता त्याच्यावर आधारित नाटक. मुळात खराखुरा मॅकबेथ राजा हा त्या काळातील स्थिर वृत्तीचा आणि न्यायप्रिय असल्याची आणि राजा डंकनचा मुलगा माल्कम तिसरा आणि मॅकबेथचा पडाव केल्याची नोंद होलिनशीलच्या क्रॉनिकल्स मध्ये सापडते. त्या मॅकबेथ राजाला मध्यवर्ती ठेवत इंग्लंडमधील घटना, राजकारण याचा संबंध जोडत सर्वसामान्यांना राजमहालातील गोष्टीच्या उत्सुकतेचा पुरेपूर वापर करत मी नाटक लिहिलं. जगण्यातील त्या खऱ्याखुऱ्या भीती, मग त्या राजकीय, वैयक्तिक व जगापलीकडच्या अमानवी घटनांचा असो, यांना काळाच्या कसोटीवर ठेवत मी माणसांच्या वृत्तीवर भाष्य केलं. आणि मला वाटतं तुकारामा कदाचित त्यामुळेच त्या कालातीत झाले असते. खरंय. मी विठ्ठलालाच बोलत राहिलो, त्याच्या कृपेनं मला जे मिळालं ते वेचलेलं सर्व देणं इतरांना देत राहिलो. काही घेतलं तरी ते इतरांना द्यायचं, काही मिळालं तरी ते इतरांना द्यायचं, जे जाणवलं ते इतरांना द्यायचं, हेच व्रत मी कायम घेतलं. अर्थात मी दिलेलं काहींनी घेतलं, काहींनी नाही घेतलं. नाही घेतलं त्याचा विषाद नाही वाटला. पांडुरंगांच्या भक्तांना काहीतरी देणं द्यावं याच हेतूनं भक्ती प्रवाहात त्यांना घेत होतो. त्यांना त्रास होणाऱ्या गोष्टींवर बोलत होतो, त्रास देणाऱ्यांनाही बोलत होतो. त्यात एक गोष्ट करायची होती, ती केली, पण तिची फार दखल घेतली नाही. आज तुझ्या साक्षीनं पुन्हा एकदा करणार आहे. क्षमा. समाजाला मी उपदेश केला असं अनेकांनी माझ्यावर लिहिताना सांगितलं. मी समाजहित जागृत करत होतो, जपत होतो, म्हणून अनिष्ट रूढींवर प्रहार केले असंही लिहिलं गेलं. हो, मी केलं ते. नाठाळांना प्रहार दिला, पण का? जर भोळ्या भाबड्या भाविकांना त्यातून मार्ग मिळाला, त्यांना दिलासा मिळाला आणि त्यांनी भयमुक्त जगणं जर सुरू केलं तर काय चुकीचं होतं ते? तरीही माझी प्रामाणिक इच्छा होती म्हणून मी क्षमा मागितली. पण त्या क्षमेची मात्र खरंच कोणी फार दखल घेतली नाही. आता तुम्हा सर्वांच्या समक्ष पुन्हा एकदा क्षमा प्रार्थना करतो. बोलिलो ते काही तुमच्या हिता, बोलिले ते काही तुमच्या हिता, वचन नेणता क्षमा कीजे. बोलिलो ते काही तुमची हिता, बोलिलो ते काही तुमची हिता, वचन नेणता क्षमा कीजे. वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, आतिथ्याई जीवे नाश पावे. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, ओभाळीता वरी आत चरे. तुका म्हणे हित देखण्यासी कळे, तुका म्हणे हित देखण्यासी कळे, पडती आंधळे कूपा माझी, पडती आंधळे कूपा माझी. माया बाप हो,
मी तुम्हाला तुमच्या हिताच्या काही गोष्टी सांगितल्या, त्या सांगत असताना काही अधिक गुण बोललो असेल तर क्षमा करा. खरं म्हणजे जो मार्ग दाखवतो तो जर अधिक बोलला तर रुसायचं नसतं, नाहीतर आपलंच नुकसान होतं. अहो, पोटशूळ झाला आणि त्यासाठी वैद्यानं कडुलिंबाचा रस दिला तर तो कडू असतो म्हणून पोटात न घेता पोटावर चोळला तर रोग बरा होईल का? म्हणून म्हणतो, तुमच्या हिताच्या गोष्टी सांगितल्या त्या डोळस माणसाला कळाल्या, पण डोळ्यावर पट्टी बांधलेला माणूस असेल तर तो आंधळा विहिरीतच कोसळणार ना. मायबाप हो, पांडुरंग कृपेनं जे गावलं तेच दिलं, तेच वाटलं, तेच सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला. माझी अडाण्याची बोली रुचली नसल तर क्षमा, क्षमा आणि क्षमा. तू तो बोलून मोकळा झाला, पण माझ्या बाबतीत आणखीन काही गोष्ट घडलीच रे. मी जेव्हा माझ्या स्वतःच्या आयुष्याला तपासतो ना, तेव्हा मला जाणवतं की वैयक्तिक आयुष्यात विजनवासातून परतल्यानंतर विल्यमचा जेव्हा द विल्यम शेक्सपियर झाला, तेव्हा मी एक मोठा भाऊ म्हणून जोन आणि एडमंडला सगळे मदत करण्याचा प्रयत्न केला. जोनचा तर माझ्या मृत्यूपत्रात सुद्धा उल्लेख केला, तिला घर दिलं आणि वेळोवेळी पैशाची मदत करण्याचा प्रयत्न केला. तर एडमंडला नट म्हणून लंडनमध्ये उभं केलं आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व धार्मिक सोपस्कारांची जबाबदारी निभावली. आता इतिहास मला एक चांगला भाऊ म्हणतं तर खरं, परंतु एक पती म्हणून मात्र माझी गणना फक्त जबाबदार अशीच होते, तोही कुटुंबापासून दूर राहणार. मी लंडनमध्ये आणि ॲने ही स्ट्रॅटफोर्ड येथे होती. ना आमची प्रेमपत्रे, ना आमच्या भेटीचा कुठलाच तपशील. बरं, माझ्या कवितांमध्ये, सुनीतांमध्ये तिचा उल्लेख नाही. मी तेवढा रोमॅन्टिक पती नव्हतो, मात्र पती म्हणून माझे कर्तव्य निभावत होतो. मात्र एक बाप म्हणून अत्यंत जबाबदार. दूर असलो तरी माझ्या मुलांच्या सर्व गोष्टींची काळजी घेणारा. तुझं बरं रे, मला संसारच जमला नाही, तू केलास मात्र. त्याला आमच्या भाषेत केअरिंग, प्रोटेक्टिव्ह आणि लिगसी माइंडेड म्हणतात ना तुकारामात, तसा होतो. माझ्या मृत्यूपत्रात माझ्या मोठ्या मुलीला, सुजानला, माझ्या संपत्तीचा पहिला वारसदार म्हणून नोंदवला. मुलगा तर 11व्या वर्षीच वारल्याने त्याच्या दुःखाशिवाय माझ्याकडे काहीच नव्हतं. तर जुडीतला तिचा नवरा आर्थिक गैरव्यवहारात फसल्यानंतर सगळी आर्थिक मदत एक बाप म्हणून केली. आर्थिकदृष्ट्या तिला संरक्षित केलं. मला कुटुंबाबद्दल इतिहासाने एक मदतनीस भाऊ, कर्तव्यदक्ष पती आणि काळजी घेणारा सुरक्षित बाप असंच नोंदवलं. तुकारामा, बऱ्याच गोष्टी सांगायच्या आणि बोलायच्या होत्या तुझ्यासोबत. माझ्या 136 सुनीत मधल्या घटना, 5 कवितांचा आशय, बाप लेकांच्या संबंधांबद्दल, भावंडांच्या नात्याबद्दल, लग्न, प्रेम, द्वेष या भावनांना माझ्या 36 नाटकांमधल्या पात्रांच्या मांडणीबद्दल सुद्धा. पण आपल्या भेटीला सुद्धा मर्यादा आहे. हो ना. या भेटीचा सोहळा झाल्याची नोंद तुमच्या भाषेतल्या कवीने केली असं मला कळालं. तो सोहळा चांगल्या समेवर संपवला तर मैत्री लक्षात राहते. त्यामुळे थांबतो. पुन्हा भेटू केव्हा तरी. नक्की. तेव्हा मात्र तुमच्या विठ्ठलासमोर, त्याच्या साक्षीने. तोपर्यंत माझी ज्युलिएट रोमियोला म्हणते ना तसं, शुभरात्री. शुभरात्री. विरह ही एक गोड वेदना आहे की उद्या पुन्हा भेटेपर्यंत मी मात्र शुभरात्रीच म्हणत राहील. रसिको हो, एक गोष्ट बोलायची आहे.